तालुक्यात या मोडवे गावात सुरुवातीला तुमचं स्वागत. सूरज हे लेकरू कसं आहे तुम्हाला सांगायची गरज नाही. हो. काय सांगाल सुरुवातीला? एकतर मला खूप आनंद वाटतोय की मी संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका असलेला सूरजच्या गावामध्ये आलोय, ज्या गावातून गावाचं प्रतिनिधित्व आणि अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व तो इतक्या लहान गावातून इतक्या मोठ्या व्यासपीठावर करतोय. मी कलर्स मराठी आणि कलर्स मराठीची संपूर्ण टीम, बिग बॉस मराठीची संपूर्ण टीम, मग केदार शिंदे सर असतील, प्रथमेश सर असतील, केतन सर असतील, अभिषेक सर असतील, ह्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की एका गावात मातीतल्या मुलाला तुम्ही इतक्या वर नेऊन पोहोचवले. आज संपूर्ण महाराष्ट्र त्याच्यावर प्रेम करतोय. आणि जेव्हा मला मरीमाता तरुण मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फोन केला की दादा सूरज तुमच्यासोबत तिथे राहिलेला आहे, तुम्ही एक आठवडा त्या घरामध्ये राहिलेला होतात, मला एकतर खूप छान वाटलं. मला मोढव्यातून फोन आला कीर्तनासाठी, ह्याचाच मला खूप आनंद झाला की मला वैयक्तिक असं वाटत होतं की मला मरीमातेच्या चरणाचं येऊन दर्शन घ्यायचं आहे. आणि मला असं वाटतं की हे इतकं जागृत, माझ्या आत्ता अंगावर शहारे आलेत, माझ्या अंगावर शहारे आले, एकदम शहारे आले की माझ्या मनात आलं. आणि आईने मला ह्या मरीमाता तरुण मित्र मंडळाच्या वतीने बोलवून घेतलं की सूरज प्रत्येक क्षणाला म्हणतो, जसं तुम्ही आता इंट्रो देताना सांगितलं की सूरजच्या तोंडामध्ये वडील म्हणून महादेवाचं नाव आहे, आई म्हणून मरीमातेचं नाव आहे आणि भाऊ म्हणून गणपती बाप्पांचं नाव आहे. तर इतका साधा, इतका सरळ, म्हणजे कपट नावाची गोष्ट सूरजच्या अंतःकरणामध्ये नाही आहे. म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरही दिसत नाही की तो, मला घरात जेव्हा तो आला ना तेव्हा त्यांनी माऊली म्हणून माझं दर्शन घेतलं. म्हणजे मला ते आत्ताही, म्हणजे ज्या वेळेस मी बोलतोय ना तर माझ्या अंगावर शहारे येत आहेत अक्षरशः. आणि खरं तर मी पहिल्यापासून त्याला मी फॉलो करत होतो. जेव्हा टिकटॉक होतं तेव्हाही मी त्याला फॉलो करत होतो. आणि जेव्हा त्याचा प्लॅटफॉर्म चेंज झाला, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, ह्याच्यावर जेव्हा तो ॲक्टिव्ह झाला तेव्हाही मी त्याला फॉलो करतो. म्हणजे अगदी आपण नैराश्यात असलं तर आपल्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम सूरज त्याच्या ॲक्टिव्हिटीमधून करत होता. आणि आज तोच सूरज संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका झालेला आहे. आणि तो त्याच्या वागण्यातून संस्कार दाखवून देतोय. बघा, एक घटना अशी होती की त्या घरामध्ये एका मुलीने शॉर्ट कपडे घातलेले होते. तर तो तिला म्हटला, तू शॉर्ट कशाला घालतेस ना. सगळ्यात महत्त्वाचं दुसरी गोष्ट की मी घरातलं काम असेल तर घरातलं काम ऐकणार, मी वैयक्तिक तुझं, म्हणजे हळूहळू त्याला गेम तो लक्षात यायला लागला आणि तो त्या पद्धतीने स्टँड घेऊ लागला. जिथे विरोध करायला पाहिजे तिथे तो विरोध करतोय. सगळे म्हणत होते अगदी, म्हणजे मी माफी मागून बोलेल की मी एक 7-8 दिवस त्याच्या सोबत होतो, पण तो इमोशनल आहे, तो भावूक आहे, कोणाला तो दुखावू शकत नाहीये. तर मलाही असं वाटलं होतं की म्हणजे घरामध्ये गेल्यानंतर मलाही ते वातावरण, मी एकतर कीर्तनकार, मलाही ते वातावरण नवीन होतं, त्या सगळ्याच गोष्टी नवीन होत्या, तो ग्लॅमर होता तिथे, त्या सगळ्याच गोष्टी नवीन होत्या. मी पण वाट पाहत होतो, अरे मला कोणीतरी, माझा असणारं कोणीतरी भासणार असं मला कोणीतरी पाहिजे. आणि माझी आणि आर्याची दोघांची एंट्री झाली. आणि शेवटी मग डीपी दादा आणि सूरज यांनी शेवटी घरामध्ये एंट्री केली. तर मला डीपी आणि सूरज दादांना, दोघांना, डीपी दादाला आणि सूरजला बघितल्यानंतर मला वाटलं अरे आता ही माझी माणसं आली. म्हणजे जसं त्याला मला बघितल्यानंतर हायसं वाटलं, तसं सूरजला मी पाहिलं, मलाही बरं वाटलं की अरे बाबा ही माझी माणसं आहेत. आणि त्याच्यानंतर मग घरातलं काम करायचं असेल, घरातल्या ड्युटीज असतील, एक ड्युटी माझ्याकडे होती, तर तो म्हटला माऊली तुम्ही ती ड्युटी करायची नाही, ती ड्युटी मी करणार, ती ड्युटी तुम्ही, म्हणजे भांडी घासण्याची ड्युटी माझ्याकडे होती, तर त्यांनी मला ती घासून दिलं नाही. म्हणजे त्याला कळतं की बाबा हे वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करतात, कीर्तन करतात, आपल्या दृष्टीने हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि त्या दृष्टीने त्यांनी माझं काम त्यांनी त्याच्याकडे घेतलं आणि म्हटलं माऊली तुम्ही, दादा तुम्ही, माझं जे साफसफाईचं काम आहे ते तुम्ही घ्या, भांडी घासायचं काम मी करतो. इतकं जे काही घरामध्ये आहे त्याच्या स्वभावाने घरातल्या प्रत्येकाचं त्यांनी अंतःकरण जिंकून घेतलंय, घरातल्यांचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं, जे तुम्ही पाहताय. सूरजने अंतःकरण जिंकलं. सूरजवरती जे संस्कार झाले ना, याच मरीमाताच्या आवारात. हो, मी पाठीमागे इथं सूरजच्या ग्रामस्थांचा एक इंटरव्ह्यू केला होता. अनेक तरुण सांगतात, अनेक ग्रामस्थ सांगतात की सूरज इथं बसायचा मरीमातेच्या मंदिरात. अर्थात आई नाही, वडील नाही, बहिणी आणि आत्या आपल्याला सगळ्यालाच इष्ट माहिती. त्यावेळेस तो इथं दारात बसून ज्यावेळेस आई मरीमातेकडे बघायचा, तो आई मरीमातेला खरोखर आई मानत होता. तुम्ही सांगितलं की इथं जे संस्कार मिळाले ह्या मातीमध्ये, जो काही समज आहे की ग्लॅमर असलेला माणूस बिग बॉस मध्ये टिकतो. तुम्हाला तर म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी माहित होत्या, तुम्हाला ग्लॅमर पण माहित होतं आणि तुम्हाला तुमची संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती माहित होती. सूरजला ग्लॅमर काहीच माहित नव्हतं माहिती, बरोबर आहे. बिग बॉस मध्ये
टिकून राहणं किती अवघड आहे महाराज? खूप अवघड आहे. खरं तर मी पहिलंच सगळ्या प्रेक्षकांना सांगेल की तुमच्या माध्यमातून ज्यांच्यापर्यंत हे पोहोचतंय त्यांना माझं सांगणं आहे, लोकांना पहिल्यांदा असं वाटतं की हा स्क्रिप्टेड शो आहे. तर पहिली गोष्ट, हा स्क्रिप्टेड शो नाही आहे, सगळं अनस्क्रिप्टेड आहे. तुम्हाला डोळ्यावर पट्टी बांधून घरामध्ये सोडण्यात येतं. घरामध्ये सोडल्यानंतर आपण असं बाहेर मोकळ्या वातावरणात वावरलेली माणसं आहोत. घरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला आभाळ पण दिसत नाही, आभाळ पण दिसत नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र काय झाली आहे हे काहीच कळत नाही. तुम्हाला वेळ पाहिला घड्याळ नाही आहे तिथं. तुम्हाला बोलायला तुमची घरातली लोकं नाही आहेत, तुमचे मित्र नाही आहेत. परत स्वतःचं काम स्वतः करायचं आहे. बरं, जवळजवळ 100 ते 150 कॅमेरे तुमच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून आहेत. हेच किती अवघड आहे ना. म्हणजे सतत मी तुमच्याकडे 5-10 मिनिट एक लक्ष देऊन पाहिलं तर तुम्हाला ओसळल्यासारखं होईल किंवा मला लाजल्यासारखं होईल. पण 150 कॅमेरे तुमच्या परत आवाज तुमच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून आहेत. म्हणजे हे खूप खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्यांना एक गैरसमज आहे ना, बिग बॉस काय कार्यक्रम आहे, तो असाच कार्यक्रम आहे. पण मी एक आवर्जून सांगेल की बिग बॉसच्या घरामध्ये राहणं फार टफ आहे आणि ते टफ असलेली गोष्ट सूरज तिथं करतोय. सूरजच्या दृष्टीने तर तुम्ही जसं म्हटलं त्याला ग्लॅमर काहीच माहिती नाहीये, तो लक्झरियस फील नाहीये तिथे. जो लक्झरियस फील तो तिथे आता घेतोय त्या वातावरणात तो राहिलेलाच नाहीये ना कधी. पण त्याच्यामध्ये तो मग लिव्हिंग एरिया असेल, बेडरूम असेल, किंवा पहिल्या दिवशी तुम्ही जर बघितलं असेल तर त्याला ते टॉयलेटचा दरवाजाच उघडता येत नव्हता. म्हणजे टॉयलेटचा दरवाजाच उघडता येत नव्हता. तर मला इतका मातीतला मुलगा पण आज त्या वातावरणामध्ये तो अगदी स्वतःला त्यांनी बरोबर त्या वातावरणाने ठेवलं आणि प्रत्येकाच्या मनावर राज्य करतो. 7वा आठवडा आहे. आम्हाला हाच प्रश्न पडला होता, म्हणजे महाराष्ट्रालाच पडला होता. पहिल्या आठवड्यात एक तर सूरजवरती टीका झाली, नंतर सूरजनी गेम दाखवायला सुरुवात केली. सूरजवरती टीका झाल्याच्या नंतर आता तुम्ही 7 दिवस राहिलात, आमचाही एवढा प्रसंग नाही, त्याची फॅमिली सोडली तर कोण राहिलं. पण सूरजला जर एकदा गेम कळला तो समोरचा गेम करतो का? हो, तो म्हणजे सूरजला गेम कळला. म्हणजे आता तुम्ही जर बघितलं असेल तर तो आरबाजला पण बोललेला आहे, वैभवला पण बोललेला आहे. खरं तर म्हणजे निकीला तर तो बोललेलाच, म्हणजे तो प्रत्येकाला. तो जान्हवी बरोबर पण बघा, एक कन्व्हर्सेशन असं आहे की ते शूज वरून तो म्हणतो सगळ्या बाया माझ्याकडेच येतात. तर तिथे पण त्यावेळेस आम्ही दोघं बसलेलो होतो. तो म्हणजे घरामध्ये जास्त रमला माझ्यासोबत. म्हणजे तुम्हाला तरी 1 तास दिसलं, मी 7 दिवस त्या घरामध्ये होतो, तुम्हाला 1 तासच दिसलं. पण माझ्याबरोबर सगळ्यात जास्त रमला, कारण की त्या सगळ्या वातावरणामध्ये त्याला स्वतःला जेव्हा तो वावरत होता तर त्याला आपलंसं कोण वाटत होतं, तर मला अभिमान वाटतो की त्याला मी आपलंसं वाटत होतो. पण मी तुम्हाला जसं म्हटलं की मलाही कळत नव्हतं की सूरज पुढे कसा गेम खेळेल, काय खेळेल. मी 7 दिवसात बाहेर आलो. पण नंतर जेव्हा सूरजचा मी गेम पाहतोय, किंवा अगदी आता 7व्या आठवड्यात, म्हणजे तुम्ही बघा ना, म्हणजे पहिली कॅप्टन झाली अंकिता, नंतर मग आरबाज झाला असेल, वर्षाताई झाले असतील, निकी झाली असेल. मला वाटलं नव्हतं की इतक्या लवकर आपला सूरज कॅप्टन होईल. आणि मी मागच्या 1-2 तो हे होण्याच्या अगोदर मी तर मला यायचंय. तो प्रश्नच माझा एक वेगळा आहे. या देशामध्ये देव मानणारेही लोक आहेत आणि देव न मानणारे लोक. बरोबर आहे. सूरजनं देव मानला, गणपती बाप्पांना भाऊ मानायचं, शंकर पार्वतीला आई वडील मानायचं, आई मरे त्याला देव आहे. हो, हे सूरजच्या सगळ्या सिस्टीमवरून दिसून येतं का? नक्कीच येतं. म्हणजे अगदी, म्हणजे तुम्ही देव आहे का असं जर तुम्हालाही प्रश्न विचारलाय, मला प्रश्न विचारला, तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सूरज आहे. बघा ना, म्हणजे श्रद्धा काय करते तुम्हाला, श्रद्धा काय करू शकते. म्हणजे मी आता कीर्तनामध्ये पण सांगितलं की येथे भावी विना तत्वता परमार्थ न हाता सकळ साधनांचे माथा जाण तत्वता सद्भाव. सर, त्यांनी गणेश उत्सवात त्याला कॅप्टन्सी मिळाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तोच मला मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचं, जे इतके हुशार घरामध्ये बाकीचे स्पर्धक आहेत, स्वतःला हुशार समजतात, किंवा स्वतःला जे, अगदी सगळ्यांची नावं घेणं मला शक्य नाहीये, पण त्यांनी मोदकाचं ताट समोर आल्यानंतर मोदक उचलला आणि तोंडात टाकला. आपल्या सूरजने काय केलं, पहिलं रितेश भाऊंना सांगितलं, विचारलं की भाऊ मी गणपती बाप्पांना ठेवू शकतो का. तर त्यांनी पण किती आनंदाने सांगितलं, हो सूरज तुम्ही गणपती बाप्पांना ठेवा. आणि सूरजनी तो मोदक उचलला, गणपती बाप्पांच्या प्रतिमेच्या समोर गेला, तिथं ठेवला आणि गुडघे टेकून त्यांनी त्या कृतीतून दाखवून दिलं की मी समर्पित गणपती बाप्पाला. आणि त्याच वेळेस त्याच्याच कृतीचं हे रितेश भाऊंनी केली, तीच कृती रितेश भाऊंनी केली. तर किती ना, म्हणजे ही देव नाही काय होतं, एकतर मी सांगत असतो आस्तिकतेची नास्तिकतेची व्याख्या नेहमी सांगत असतो. व्यक्तीच्या प्रतिकूलतेवर आणि अनुकूलतेवर त्याच्या जीवनातली आस्तिकता आणि नास्तिकता ठरलेली असते. तर मला असं वाटतं की सूरज जो आहे, सूरज इतका आस्तिक आहे,
त्याची श्रद्धाच आहे, त्या श्रद्धेला कोणी चॅलेंजच करू शकत नाही. म्हणजे किती नास्तिक माणूस असला तरी सूरजच्या बाबतीत ते चॅलेंज नाही करू शकत असं मला वाटतं. आणि मी तर वारकरी संप्रदायाचा आहे, मी चिकित्सा करणारच नाही, मी श्रद्धाच ठेवणार. कारण की मला अनेक वेळेस अनेक जण विचारतात की तुकाराम महाराज खरंच सदैव वैकुंठाला गेले का, जो का क्वेश्चन टॅग असतो ना, मी त्याच्याबरोबर चर्चाच करत नाही. कारण की मी कीर्तनकार आहे, गेले तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेलेत, ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली आहे. आणि मरी मातेचा आशीर्वाद किंवा गणपती बाप्पाचा महादेवाचा आशीर्वाद काय, तर सूरज चव्हाणकडे बघा. मराठा मातीतला मुलगा आज एवढे वर चाललेला आहे, हे आस्तिकतेचं दर्शन आहे. तुम्ही आता आलात, सूरजचं तुम्ही घर पाहिलं, सूरजची बहीण सूरजच्या आत्यांना भेटलात, सूरजची सगळी परिस्थिती ज्यावेळेस सूरज बिग बॉस मध्ये गेला त्यावेळेस समजली. मी तालुक्यातला आहे, माझे अनेक सहकारी हे पण सगळे तालुक्यातले आहेत. खरंच आम्हाला हे कोणालाच माहित, म्हणजे मुळात सूरजला आई वडील नाहीत हे कोणालाच माहित नव्हतं. बिग बॉस मध्ये गेल्याच्या नंतर आम्हाला कळालं की सूरजला आई वडील नाहीत आहे. सुरुवातीला सूरज प्रचंड ट्रोल झालेला मुलगा की अंग विक्षेप करायचा, म्हणजे सूरजला ट्रोल करून काही लोक लाखो रुपये कमवले. बरोबर, असे काही कंटेंट हे आहेत क्रिएटर की त्यांनी सूरजला ट्रोल करून पैसे कमवलेत. आज त्या ट्रोलर्सना त्याला ट्रेंडिंग मध्ये आणावं लागतं. दुसरी गोष्ट अशी, सूरजच्या तुम्ही आज घरी भेट दिली, अनेक कलाकार तुम्ही पाहिलेत, अनेक एकदा एखादा कोणाचा शो फेमस झाला किंवा काय झाला तर आपण बघत असतो की माझी अशी परिस्थिती आहे माझी. तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं सर, आम्ही केलं, सूरजनी त्याचं दुःख कधी, म्हणजे त्याला माहित नव्हतं की हे बाहेर दिसणार आहे म्हणून त्यांनी ते तिथं तुम्हाला सांगितलं, डीपीला सांगितलं, आर्याला सांगितलं, पण त्यानं स्वतः कष्ट केलं, गावंड्याच्या हाताखाली काम केलं, वाळू उचलली, मला वाटतं शेणखत उचलायला जायचं, अशी सगळी कामं केली, पण त्यांनी कोणालाही त्याचं दुःख सांगितलं नाही. दुःख पचवणं हे सूरजकडनं शिकावं. अगदीच खरंय. त्यांनी कधीच दुःखाचं भांडवल केलं नाही हो, म्हणजे अगदी घरातही नाही त्यांनी केलं, ते घरातही त्यांनी केलं नाही. हां, म्हणजे त्यांनी सांगितलं मला आई नाही, मला वडील नाहीत, हे त्यांनी सांगितलं, पण कधी त्या दुःखाला तो कवटाळून बसला नाही. त्याच्या डोक्यात एवढंच होतं की मला इथं खेळायचं आहे, इथे मला ह्या घरामध्ये वावरायचं आहे, ह्या घरातला गेम, म्हणजे आजही तो लक्षात घेतोय सगळ्या गोष्टी. म्हणजे कालचंच त्याचं कन्व्हर्सेशन जर पाहिलं तर तो संग्राम भाऊ बरोबर बोलतोय की मी कॉलेजमध्ये नाही गेलो म्हणून मला नॉलेज नाहीये. म्हणजे अगदी तो त्या गोष्टी, आणि आता त्याला कळलंय की आपण कोणासोबत राहिलं पाहिजे, कोणासोबत राहिल्यानंतर त्याने दुःखाचं पण आजही तो आहे ना स्टँड घेतोय. अजिबात, म्हणजे त्याला माहितीच नाही ना की बाहेर काय चाललंय, म्हणजे हे त्याला माहितीही नाहीये की बाहेर काय चाललंय आणि बाहेर आपल्याला किती लोक मानतायत आज प्रत्येकाच्या तोंडात. हो, तर तोंडात ज्यावेळेस तो माझ्यासोबत बोलला, मला माहिती नाही, मी ते पहिल्या आठवड्यातले एपिसोड अजूनही नाही पाहिलेले, इतका मी बाहेर आल्यानंतर व्यस्त झालेलो आहे. पण त्यांनी ह्या 2-3 गोष्टी ज्या आम्हाला सांगितल्या त्याच्यानंतर तो त्या गोष्टी कधीच त्याचं त्यांनी भांडवल केलं नाही, तिथं पण नाही केलं त्यांनी ते भांडवल. हे सगळं सोशल मीडियामध्ये चालतंय. तर मित्रांनो, पुरुषोत्तम महाराज जे बिग बॉस सीझन 5 मध्ये गेले होते, बिग बॉस मराठीच्या, त्यांनी सूरज बरोबर 7 दिवस घालवलेत. आपण फक्त सूरजला आता टीव्हीवरती बघतोय, स्टँड घेणं, सूरजची प्रत्येक कृती, सूरजचा प्रामाणिकपणा. तुम्हाला सांगू का, सूरजने आज जगायला शिकवले अनेक तरुणांना. क्या बात आहे, वा. सूरजने आत्महत्या करणाऱ्या लोकांना एक धडा दिलाय की कोणतीही परिस्थिती तुम्हाला लढायला जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही जिंकू शकता. ज्या सूरजला सुरुवातीला, मी मागच्या वेळेस माझ्याकडून असा एक शब्दप्रयोग झाला होता खरोखर, आणि ही वस्तुस्थिती, मी मोडवेकरांची माफी मागतो, पण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे सूरजला कधी काळी महाराष्ट्र वेडा पण म्हणलाय, आणि ह्या सूरजनं आज दाखवून दिलंय वेड्यातही शहाणपण असतं. क्या बात आहे. ह्या सूरजने हे दाखवून दिलंय की जगायची, लढायची हिंमत असेल तर प्रत्येक घरात सूरज जन्माला येऊ शकतो. वा वा, थँक्यू पुरुषोत्तम महाराज. खूप छान वाटलं. आणि तुम्ही मोडवेकरांना तुम्ही भेट दिलीत, मोडवेकरांच्या वतीनं आई मरेमातेचा आशीर्वाद तुम्ही नक्की बिग बॉस पर्यंत पोहोचवा. सगळ्या या युट्यूबरची, मोडवे ग्रामस्थांची आई मरेमातेचा आशीर्वाद किती सूरजवरती आहे हे तुम्ही बघताय. सहज कोणी जर ट्रेंड केला की तुम्ही कोणाच्या बाजून राहणार, निक्की का सूरज, तर एकटा सूरज 97% मला कोणावरती टीका करायची नाही, शेवटी ती स्पर्धा आहे. बाय द वे महाराज, तुम्ही बारामती तालुक्यात आलात, मोडवे गावात आलात, सूरजच्या घरी भेट दिलीत, तुमचं असंच प्रेम सूरजवरती राहू द्या, आणि महाराष्ट्र प्रेम करणार आहे. मी मोडवेकरांना शब्द दिलाय
की आज सूरज नसताना मी कीर्तन केलेलं आहे, गणपती बाप्पासाठी केलेलं आहे. सूरज आल्यानंतर मी कीर्तन करणार, पहिल्या दिवशी त्याची मिरवणूक होईल आणि दुसऱ्या दिवशी माझं कीर्तन होईल. मी त्याच्या कुटुंबाचे असतील, म्हणजे त्याची आत्या असेल, बहीण असेल, त्याचा भाचा ओंकार असेल, बनकर साहेब असतील आणि सर्व ग्रामस्थ असतील, सर्वांचा आपण परत इथेच तुम्हीच बाईट घ्यायची आणि त्या बाईटमध्ये सूरजच्या विजयोत्सवाची बाईट असणार आहे. नक्की. तुमच्या माध्यमातून, सगळ्यांच्या माध्यमातून मी तुम्हालाही धन्यवाद देईल की सूरजसाठी वोटिंग अपील किंवा सूरजला पाठिंबा हे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय, म्हणून सूरजच्या ह्या वाटचालीमध्ये तुमचाही फार महत्त्वाचा वाटा आहे. मी एक त्या कार्यक्रमातला स्पर्धक म्हणून तुमचे आभार व्यक्त करतो. या मुलाखतीनंतर महाराष्ट्र हा मुलाखत पाहणारे अनेक वेगवेगळे चॅनल आहेत माझ्याबरोबर. महाराष्ट्र आहे, तुषार आमचा धुमाळ आहे किंवा आणखीन वेगळे चॅनल आहेत. ह्या सगळ्यांच्या माध्यमातून जेवढ्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आहे, मराठी मातीतली माणसं आहेत. शेवटी महाराष्ट्री संस्कृती कोणी कितीही, मग ती कोंडलेल्या घरात असू देत, जेल असू देत, नाही तर कुठेही असू देत, मराठी माती, मराठी संस्कृती, महाराष्ट्रातला देव, महाराष्ट्रातला पांडुरंग, महाराष्ट्रातला ज्ञानोबा तुकोबा कोणी थांबवू शकत नाही. देव कोणत्या रूपात येईल हे सांगू शकत नाही. गणपती बाप्पा असताना सूरज बिग बॉसचा कॅप्टन होणं, क्या बात आहे. ही सूरजच्या परमार्थातली सात्विकता आहे. वा वा. थँक्यू. वा वा. धन्यवाद.